मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व जे लाभार्थी महिला आहेत ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे किंवा मग KYC चुकलेली आहे, त्याचबरोबर KYC झाल्यावर त्यांना सक्सेसफुलीचा मेसेजसुद्धा आलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा त्यांना 2 महिन्यांचे किंवा मग 3 महिने जानेवारी पकडून 3 महिन्यांचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत। तर या सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की आता कालच जे काही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता KYC प्रक्रिया फोनद्वारेच केली जाणार आहे। विभागाकडून त्यांना फोन येणार आहे आणि त्यावरच त्यांना विचारपूस करण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारे त्यांची KYC पडताळणी होणार आहे। आता हे कितपर्यंत सत्य आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की अशा प्रकारची माहिती कुठल्याही माध्यमातून जे काही प्रशासकीय माध्यमात त्यांच्याकडून आलेली नाही किंवा मग कोणत्याही प्रकारे नेत्याने ट्विट केलं नाही आहे। आदित्यताई तटकरे यांच्याकडून सुद्धा काही ट्विट आले नाही आहे किंवा मग अशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा आलेला नाही आहे। तर मग आता नेमकं ही जी बातमी येत आहे ही बातमी खरी आहे का किंवा यामध्ये किती सत्यता आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि काय होणार आहे पुढे, तुम्हाला KYC कशा प्रकारे होऊ शकते किंवा मग जे काही अंगणवाडी सेविकाताई यांनी नकार दिलेला आहे त्यांनाच त्यांचं जे काही प्रोत्साहन भत्ता राहिलेलं आहे बाकी किंवा मानधन बाकी राहिलेलं ते देऊन त्यांच्याचकडून या योजनेची पुन्हा जे काही पडताळणी हे होणार आहे का, किंवा मग आपल्याला जे काही ऑनलाईन पोर्टल आहे माझी लाडकी बहीण योजनेमधील त्या पोर्टलद्वारेच आपली KYC होणार आहे का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच याचा लाभ मिळावा यासाठी सरकारनं KYC पुन्हा चालू केलेली होती आणि त्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंतची शेवटची तारीख देण्यात आली होती। परंतु शेवटची तारीख संपल्यानंतरही लाखो बहिणींची KYC थांबलेली होती किंवा चुकलेली होती किंवा राहून गेलेली होती। आता ही KYC का चुकली, तर त्यामध्ये प्रश्नच घुमून फिरून विचारण्यात आले होते, OTP लवकर येत नव्हता, वेबसाईटच लवकर खुलत नव्हती, अशा प्रकारचे अनेक कारणं त्या ठिकाणी होती, म्हणजेच की शासनाची या ठिकाणी सर्वात जास्त चूक होती। आता यामध्ये आणखीन एक गोष्ट की ज्या बहिणींची KYC राहून गेलेली होती, चुकलेली होती, मग त्यांना पुन्हा KYCसाठी मुदतवाढ मिळणार आहे का याबाबत शंका होती आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठामपणे सर्वांना सांगितलं, सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आपल्याला मुदतवाढ ही मिळणारच आहे, चूक शासनाची आहे आणि त्या शासनाला याची मुदतवाढ द्यावाच लागणार आहे। आणि अशा प्रकारची मोहीम छोटीशी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू केली आणि खरी आणि सत्य माहिती सर्व लाडक्या बहिणींना दिलेली होती। तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसाल तर व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता। तर अशा प्रकारे मग शासनाला शेवटी मुदतवाढ द्यावीच लागली। आता ही मुदतवाढ तर दिली, आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलं की अंगणवाडी सेविकाताईंकडून लाडक्या बहिणींची KYC पडताळणी होणार आहे। आता KYC ऑनलाईन नाही तर अंगणवाडी सेविकाताईंकडून प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे, म्हणजेच की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, तुम्ही या योजनेमध्ये बसता आहे का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा कमी आहे का, तुमच्या घरी सरकारी कुणी कर्मचारी नाही ना, हेच तपासणी करतील आणि त्यानंतर तुमची KYC होणार आहे, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलं। त्यानंतर अकोला, वर्धा आणि अनेक जिल्ह्यातून अंगणवाडी सेविकाताईंकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लाडक्या बहिणींची याद्या पाठवण्यात आल्या होत्या आणि त्यांना पत्रसुद्धा आयुक्तालयाकडून पाठवण्यात आलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमधील जी काही पडताळणी आहे, KYC पडताळणी आहे, हे तुम्हाला करावी लागणार आहे आणि याची तारीखसुद्धा देण्यात आली होती। अकोला जिल्ह्याचं जे काही मी परिपत्रक तुम्हाला दाखवलं होतं त्यामध्ये स्पष्ट तारीख दिलेली होती की 26 जानेवारीनंतर अंगणवाडी सेविका यांना लाडकी बहीण योजनेचे जे काही पडताळणीचं काम आहे ते सुरू करावं लागणार आहे, अशा प्रकारची ती माहिती होती। मी आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सांगितलेली आहे। तर अशाच प्रकारे खूप साऱ्या ठिकाणाहून माहिती येत होती आणि आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत होतो, सांगत होतो। तर आता यामध्ये आणखीन एक घोळ निर्माण झाला की अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई ह्या जे काही पडताळणी आहे लाडकी बहिणींची याला विरोध करत होत्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला मानधन पुरेसे मिळत नाही आहे, बरोबर मिळत नाही आहे किंवा मग आमचं जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा आम्हाला लवकर मिळत नाही आहे। या अगोदरसुद्धा लाडक्या बहीण योजनेचे आम्ही फॉर्म भरले होते, तो 50 रुपये प्रति फॉर्मप्रमाणे आम्हाला अजूनही पैसे मिळाले नाही आहेत, अशा प्रकारचे त्यांच्या तक्रारी होत्या। आणि त्याचबरोबर आमच्यावर कामाचा एवढा बोजा आहे की आम्ही इतर हे कामं करू शकत नाही, कारण की हे जर कामं केले तर मग आमचे इतर बाकी जे कामं आहेत, लहान लेकरांना शिकवणं, त्यांचं खाऊ वगैरे सर्व पाहणं, या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं जाणार नाही, अशाच प्रकारची त्यांची तक्रार होती आणि त्यामध्येच त्यांनी विरोध केला। अजूनही त्यांचा विरोध चालूच आहे आणि यामध्ये अशातच आता 1-2 दिवसा अगोदर जे काही परिपत्रक आलेलं पत्र आलेलं आहे, जे काही मुख्य आयुक्त आहेत नवी मुंबईचे कैलास पगारे सर यांच्याकडून, यांच्या माध्यमातून ते पत्र काढण्यात आलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी आणि पंचायत समितीतील तहसीलदार वगैरे यांना सर्वांना ते पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई, अंगणवाडी मदतनीसताई ह्या योजना बाह्य काम करणार नाही आहेत, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे कामसुद्धा ते आता करणार नाही आहेत। त्यांचे जे काम आहे, जे काही त्यांची योजना आहे महिला व बाल विकास योजना, त्या योजनेतीलच ते काम करणार आहेत। या योजनेच्या बाहेरील कामं
ते करणार नाही, जसं की निवडणुकीची कामं असतील, सर्वेचे कामं असतील किंवा मग आपला तर अंगणवाडी सेविकाताई यांना जे काही लाडक्या बहीण योजनेचं काम दिलेलं होतं तर हे कामसुद्धा ते करणार नाही आहेत असं स्पष्ट त्यामध्ये नमूद केलेलं होतं. कैलास पगारे सर आयुक्त आहेत यांच्याकडून हे पत्र आलेलं होतं आणि हे पत्र मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. कालसुद्धा एक व्हिडिओ टाकला, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ते पत्र दाखवून दिलेलं आहे. तर मग आता हे स्पष्ट झालं की आयुक्त यांनी पत्र काढून सांगितलेलं आहे स्पष्ट की अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई ह्या आता लाडकी बहीण योजनेची जी काही पडताळणी आहे ते करणार नाहीत हे स्पष्ट झालं. आता तुमची जी काही पडताळणी आहे ही आता वेगळ्या स्वरूपात होणार आहे. सरकारला आता नवीन यावर उपाय काढावा लागणार आहे. आता यामध्ये काय होऊ शकते, एकतर तुमची जी KYC आहे जास्तीत जास्त चान्सेस हे दिसत आहे की तुमची जी KYC आहे हे आता ऑनलाईनच होणार आहे, तुमच्या मोबाईलवरच होणार आहे आणि लवकरच याबद्दलचे आदेश शासन देणार आहे. कारण की 50 ते 60 लाख बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जी की KYC बाकी राहिली आहे याची पडताळणी करणं यासाठी खूप मोठं मनुष्यबळ लागणार आहे आणि हे मनुष्यबळ आता अंगणवाडी सेविकेच्या रूपानं दिसत होतं सरकारला, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे आता मनुष्यबळ कुठून आणायचं, त्याचमुळे आता ही ऑनलाईनच प्रक्रिया होणार असं वाटत आहे. आता अशातच एक बातमी समोर आलेली होती की जी की एका माध्यमातून मिळालेली आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की विभागाकडून जे काही महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडून लाडक्या बहिणींना फोन कॉल येत आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे तुमची उत्पन्न किती आहे, तुमच्या घरी चारचाकी वाहन नाही ना, किंवा मग तुमच्या घरी कर्मचारी नाही आहेत ना सरकारी, अशा प्रकारची माहिती घेत आहेत आणि त्यांची जी काही KYC पडताळणी आहे ते त्या फोनवरच होत आहे अशा प्रकारची माहिती त्यामध्ये देण्यात आली होती. मग आता हे कितपत योग्य आहे असं वाटत आहे तुम्हाला? याबद्दल अशा प्रकारचे काही फोन आले आहेत का? आता एक गोष्ट लक्षात घ्या की फोनवर काही जे काही धूर्त लोक असतात, फ्रॉड लोक असतात, हे सुद्धा आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कारण की आता त्यामध्ये वेगवेगळी माहिती विचारलं, कारण की हे धोकादायक आहे. कारण की फोनद्वारे फ्रॉड लोकसुद्धा तुम्हाला फोन करू शकता आणि संपूर्ण माहिती विचारून घेऊ शकतात, तुमचा OTP विचारून घेऊ शकतात, तुमच्या बँकेचं जे काही अकाउंट नंबर आहे वगैरे वगैरे असंच काही विचारू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही फसू शकता, तुमच्याकडे फ्रॉड होऊ शकतो तुमच्यामध्ये सोबत. म्हणून आता ही जी पडताळणी आहे अशा प्रकारे होण्यास शक्य नाही आहे आणि ही जी काही माहिती समोर आलेली आहे ही साफ चुकीची आहे असं मला तरी वाटत आहे. अजूनही याबद्दलची काही अधिकृत माहिती आलेली नाही आहे, कोणत्याही शासकीय निर्णय आलेला नाही किंवा कोणत्याही शासकीय जे काही नेते असतील, मंडळी असतील त्यांच्याकडून ट्विट करण्यात आलेले नाही. योजनेसंबंधीतील जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून सुद्धा काही ट्विट करण्यात आलेलं नाही किंवा मग कुठल्याही प्रकारचं परिपत्रक आलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय आलेला नाही आहे. तर अशा प्रकारचे फोन कॉल्स आले तर सावधान व्हा, यामध्ये तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते कारण की तुमचा संपूर्ण डेटा ते विचारू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला सावधान व्हायची गरज आहे आणि सरकारनंसुद्धा अशा प्रकारे KYC करणं चुकीचं आहे असं मला वाटत आहे. सरकारनं ऑनलाईनच KYC जे काही पोर्टल आहे ते चालू करून दिलं तर मग लाडक्या बहिणी आपापल्या मोबाईलवरूनसुद्धा ह्या जे काही KYC आहे हे करू शकतात किंवा मग सेतू केंद्रावर जाऊन, CSC केंद्रावर जाऊन किंवा मग इंटरनेट सेंटरवर जाऊनसुद्धा KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आणि सरकारनं या KYC मध्ये जे काही प्रश्न विचारले ते साफ आणि सरळ विचारायला पाहिजे, म्हणजेच की कोणतीही बहीण यापासून चुकणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपली KYC प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. तर अशा प्रकारचंच ऑप्शन सरकारनं दिलं पाहिजे.